काय यूट्यूब या सोशल मीडिया ॲपने आपले सर्व नियम बदललेले आहे. जुने सर्व नियम बदलून त्यांनी नवीन नियम आणले आहे. या नियमाद्वारे जुन्या यूट्यूब चॅनल हे बंद होतील. तर मित्रांनो, असं काहीही होणार नाही आहे. आणि ज्या कोण्या माझ्या बांधवांचे यूट्यूबवरती आपले चॅनल असतील त्यांना घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. कारण यूट्यूब या सोशल मीडिया ॲपने जरी आपले नियम बदललेले असतील तरी त्याचा परिणाम आपल्या जुन्या यूट्यूब चॅनलवरती होणार नाही आहे. मात्र आपले जे बंधू आहेत, जुने यूट्यूब चॅनल चालवत आहेत, त्यांना आता मात्र कष्ट थोडे जास्त घ्यावे लागणार आहेत. कारण AI द्वारा जे इमेज किंवा व्हिडिओ हे एडिट करून जे अपलोड केले जात होते यूट्यूब चॅनलवरती, ते आता चालणार नाही आहेत. म्हणजे AI द्वारे जे आपण व्हिडिओ किंवा इमेज एडिट करून किंवा त्याच्यात थोडाफार बदल करून किंवा व्हॉइस चेंज करून जे व्हिडिओ अपलोड करत होते ते यूट्यूब चॅनल याच्यावरती चालणार नाही आहेत. याचबरोबर रिपीटेड कंटेंट आणि AI वापरून युद्धजन्य परिस्थिती दाखवण्यात आलेली युद्धजन्य परिस्थिती व्हिडिओमध्ये किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा चेहरा वापरून त्याची दिलेली सूचना, अशा प्रकारे जे AIद्वारे व्हिडिओ बनवत आहेत, अशा सर्व गोष्टींना फुलस्टॉप देण्यासाठी यूट्यूबने आपल्या नियमात फेरबदल केलेले आहे. एकंदरीतच बघता यूट्यूब हे आता ओरिजिनल व्हिडिओलाच प्राधान्य देणार. जसे की तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या लोकेशनवरती तुमच्या आवाजात शूट केलेला व्हिडिओ, तो व्हिडिओच आता यूट्यूबवरती तुम्हाला पैसे कमावून देऊ शकतो. बाकी AIद्वारा एडिट केलेले व्हिडिओ किंवा AIद्वारा एडिट केलेला व्हॉइस हा आता यूट्यूब चॅनलवरती चालणार नाही. आणि याचबरोबर रिपीटेड कंटेंटसुद्धा चालणार नाही. रिपीटेड कंटेंट म्हणजे काय, तर दुसऱ्यांनी बनवलेला व्हिडिओ आपण जर का तो एडिट किंवा त्यातला व्हॉइस थोडाफार चेंज करून तो जर यूट्यूबवरती अपलोड केला तर त्या व्हिडिओला कॉपीराईट म्हणून संबोधल्या जाणार. आणि तोच तो विषय पुन्हा पुन्हा जर त्या व्हिडिओमध्ये आला तर तो सुद्धा व्हिडिओ यूट्यूबवरती चालणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आमची साध्या सरळ भाषेतली माहिती हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.